मान पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा, चिठ्ठी पद्धतीतून सभापती उपसभापती दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे। मान पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीमध्ये आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। आज 16 मार्च 2026 रोजी मान पंचायत समितीत सभापती आणि उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। मान पंचायत समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी 5 सदस्य असल्यामुळे सभापती पदासाठी झालेल्या मतदानात दोन्ही पक्षांना समान मतं मिळाली। यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही आणि निवड प्रक्रिया काही काळ तणावपूर्ण वातावरणात अडकून पडली। यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या नियमानुसार प्रशासनाने चिठ्ठी पद्धतीने सभापती आणि उपसभापती पदाची निवड करण्याचा निर्णय घेतला। दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि उपस्थितांच्या उत्सुकतेच्या वातावरणात त्या काढण्यात आल्या। या प्रक्रियेत मोठा ट्विस्ट घडला आणि सभापती तसेच उपसभापती या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या निघाल्या। त्यामुळे मान पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला झेंडा फडकवलाय। निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। गोंदवले परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गुलाल उधळत आणि फटाक्याची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान या निवड प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, अभयसिंह जगताप आणि मनोज पोळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निकालानंतर सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करत आनंद साजरा केला। मान पंचायत समितीच्या या निवड प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या निकालामुळे तालुक्याच्या राजकारणात पुढील काळात नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय हो। सुनित्राताई पवारांचा विजय हो। मकरे नाबांचा विजय हो। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।